रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी बारामती ॲग्रो कंपनीवर छापा टाकून ईडीकडून तपास देखील करण्यात आला होता. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत लिलाव केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. मात्र आता थेट रोहित पवारांना समन्स बजावण्यात आला असून त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. छापेमारीने झाली सुरुवात. रोहित पवार हे बारामती ॲग्रो कंपनीचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंगचे कारण देत अंमलबजावणी संचालनालयाने बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवार 5 जानेवारी रोजी छापेमारी केली. कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद केले. पुणे, बारामती आणि इतर 6 ठिकाणी ही कारवाई झाली होती. रोहित पवार यांचे काका अजित पवार यांनी बंड केले. ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, रोहित पवार यांना गेल्या वर्षी सुद्धा बारामती ॲग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नोटीस मिळाली होती.